Hello students, welcome to this lecture. Today we are going to discuss the 4 number of phylum, that is phylum Platyhelminthes from the non-chordata group. So here what is meaning of this Platyhelminthes that we have to see first. Platyhelminthes, platy means flat and helminth means वर्म, जे चपट कृमी असं मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं. हेल्मिंथ म्हणजे वर्म, हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा आहे. अँड प्लेटी मीन्स फ्लॅट, फ्लॅट वर्म्स असं याला कॉमनली म्हणलं जातं. The examples first of all we have to see here of this phylum. So here the first example, Taenia, which is commonly called as the tapeworm. आपला जसा मेजरिंगचा टेप असतो, आपण कोणतेही मटेरियल नव्हे, एखादी जागा मोजायची आहे आपल्याला किंवा एखादा डिस्टन्स आपल्यालाही करायचा असेल, लॉंग डिस्टन्स, तर आपण टेपच्या साह्याने ते मोजतो. तसा आकार, तेवढा मोठा आकार ह्या वर्मचा असतो, म्हणून त्याला टेप वर्म असं म्हणलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे फॅसिओला, लिव्हर फ्लूक म्हणलेला आहे. आणि थर्ड एक्झाम्पल आहे प्लॅनेरियम. सो लेट अस सी हिअर the diagrams or these pictures of these organisms. So Taenia here, that is known as the tapeworm. इथं खाली तुम्ही बघू शकताय, जसं आता हे लांबून बघितलं आणि समजा खाली नाव नसेल तर हा टेपच आहे समोर असं आपल्याला वाटेल, जो आपण मेजरिंग साठी वापरतो तो. तर या पद्धतीचा हा पहिला टेपवर्म आहे. देन फॅसिओला, लिव्हर फ्लूक, हे लिव्हर फ्लूकची आपल्याला पिक्चर सांगता येतील. आणि हे प्लॅनेरिया, हा प्लॅनेरिया नावाचा हा ऑर्गॅनिझम आहे. ह्या सर्व ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे हे कसे असतात, फ्लॅट असतात, चपटे असतात. जसं झाडाचं पान आपण बघतो, डॉर्सी वेंट्रली फ्लॅटेंड असतो. डॉर्सल बाजू म्हणजे वरची, वेंट्रल बाजू म्हणजे खालची. खालची आणि वरची दोन्ही बाजू काय झालेली असते, प्रेस झालेली असते, चपटी झालेली असते. त्याला फ्लॅट म्हणलं जातं, फ्लॅट वर्म. हे वर्म आहेत, अळीसारखे आहेत, वर्म म्हणले जाते. हे 3 एक्झाम्पल, टीनिया कॉमनली नोन एज अ टेपवर्म, फॅसिओला कॉमनली नोन एज अ लिव्हर फ्लूक, and planarium. Now let us see the next characteristic feature here. Commonly these worms are known as the flatworms. Why they are known as the flatworms? Because they are showing dorso-ventrally flattened body. नेहमी लक्षात ठेवायचं, समजा असं आपण हात पकडला तर ही वरची बाजू म्हणजे काय, डॉर्सल, खालची बाजू म्हणजे काय, वेंट्रल. आपण आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं तर आपली पाठीकडची बाजू जी आहे बॅक साईडची, त्याला आपण काय म्हणणार आहे, डॉर्सल बॉडी सरफेस. आणि समोरची जी पोटाकडची बाजू आहे, छातीकडची बाजू आहे, ती म्हणजे वेंट्रल सरफेस आहे. मग इथे ह्या ऑर्गॅनिझम मध्ये डॉर्सल आणि वेंट्रल दोन्ही काय झालेले असतात, अशा फ्लॅट झालेले असतात, म्हणून त्याला डॉर्सी वेंट्रली फ्लॅटेंड बॉडी असं म्हणलेलं आहे, म्हणून कॉमनली फ्लॅटवर म्हणलं जातं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक, असिलोमेट अँड शोईंग ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण क्रायटेरियामध्ये बघितलेला होता. बायलॅटरली सिमेट्रिकल, दॅट मीन्स ओनली वन प्लेन इज देअर थ्रू विच द एनिमल बॉडी कॅन कट इनटू 2 इक्वल पीसेस, दॅट इज नोन एज द बायलॅटरली सिमेट्रिकल. फक्त एकाच मेडियन प्लेन मधून, व्हर्टिकल प्लेन असेल किंवा मेडियन प्लेन असेल, त्याच प्लेन मधून त्या ऑर्गॅनिझमचे 2 इक्वल भागामध्ये आपण डिव्हिजन करू शकतो. अदरवाईज त्याचे 2 भाग दुसऱ्या कुठल्याही कटनी होणार नाही. That is known as the bilaterally symmetric. What is mean by triploblastic here? Presence of 3 germ layers, outer ectoderm, middle mesoderm and inner endoderm. हे triploblastic आहेत. Acoelomate म्हणलेला आहे. What is mean by acoelomate? That means there is no division of mesoderm, no body cavity is present, therefore acoelomate. And blind sac body plan means it is showing only one opening which is acting as a mouth as well as anus. एकच ओपनिंग आपल्याला बघायला मिळतं, ज्याला आपण माउथ म्हणणार आहे किंवा एनस म्हणणार आहे, त्याला ब्लाइंड साइड बॉडी प्लॅन म्हणलं जातं. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, मोस्ट ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स आर एंडोपॅरासाइट्स अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग. मॅक्झिमम ऑर्गॅनिझम्स हे कसे आहेत, एंडोपॅरासाइट आहेत. व्हॉट इज मीन बाय पॅरासाइट हिअर? पॅरासाइट मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज लिव्हिंग ऑन अनदर ऑर्गॅनिझम. आणि त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार येतात पॅरासाइट मध्ये. परजीवी आपण मराठीमध्ये म्हणतो, एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती राहत असतो, त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार येतात. एक म्हणजे एक्टोपॅरासाइट आणि सेकंड आहे एंडोपॅरासाइट. व्हॉट इज मीन बाय एक्टोपॅरासाइट? द ऑर्गॅनिझम इज लिव्हिंग ऑन एक्सटेरियर सरफेस ऑफ द होस्ट ऑर्गॅनिझम. पॅरासाइट आणि होस्ट असं रिलेशनशिप असतं बघा. जो ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती राहतो पॅरासाइट बनून, त्याला पॅरासाइट म्हणलं जातं.
आणि ज्या ऑर्गॅनिझम वरती तो पॅरासाइट राहत असतो त्याला होस्ट ऑर्गॅनिझम म्हणलं जातं. हे ऑलरेडी तुम्ही स्टडी केलं असेल 9वी 10वी. मग इथं होस्ट आणि पॅरासाइट यांच्यामध्ये रिलेशन कसं असतं? इफ द पॅरासाइट इज लिव्हिंग ऑन द एक्सटर्नल बॉडी सर्फेस ऑफ द होस्ट ऑर्गॅनिझम इट इज नोन एज द एक्टोपॅरासाइट. And if suppose that parasitic organism is living inside the host body of the organism, then it is known as the endoparasite. म्हणजे बघा आपल्या जर हातावरती एखादा पॅरासाइट राहत असेल, फॉर एक्झाम्पल आपण बघतोय आपल्या बॉडी सरफेस वरती जर एखादा पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम राहत असेल तर त्याला एक्टोपॅरासाइट म्हणायचं, आणि जर एखादा पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीच्या आतमध्ये राहत असेल तर त्याला काय म्हणायचं? एंडोपॅरासाइट म्हणायचं. हिअर इन दिस ऑर्गॅनिझम the maximum organisms are endoparasitic in nature and few are free living म्हणलेलं आहे. काहीच ऑर्गॅनिझम जे आहेत ते फ्री लिव्हिंग आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट हिअर बॉडी शेप. बॉडी इज लीफ लाईक ऑर रिबन लाईक. लीफ लाईक लिव्हर फ्लूकचे एक्झाम्पल आता आपण बघितलं जे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, आणि रिबन लाईक मध्ये टेपवर्म आहे, रिबन सारखं स्ट्रक्चर असतं. अनसेगमेंटेड बॉडी आहे. सेगमेंटेशन म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. So what here happens in body is leaf like or ribbon like. It is unsegmented and it is covered by cuticle. It is very important characteristic feature of this phylum that the parasitic forms which are present are showing presence of covering of cuticle, that is in parasitic forms, and cilia are present in the free living forms. जे organism पॅरासाइटिक आहेत दॅट मीन्स एंडोपॅरासाइटिक आहेत त्यांच्या बॉडीवरती क्युटिकलचं कव्हरिंग असतं. एक स्पेशल मटेरियल आहे. कशासाठी? तर प्रोटेक्शन साठी त्यांच्या बॉडीवरती काय असतं? एक कव्हरिंग असतं, त्याला क्युटिकलचं कव्हरिंग म्हणलं जातं. आणि जर फ्री लिव्हिंग फॉर्म्स असतील तर त्याच्यामध्ये सिलिया असतं. लेट अस सी इन द डायग्राम हिअर. तर हा जो दिसतोय तो रिबन लाईक स्ट्रक्चर आहे बघा. हे लीफ लाईक मध्ये लिव्हर फ्लूक आहे, जसा पानांचा आकार असतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण बघूया झाडाचं जसं पान असतं अशा टाईपचं स्ट्रक्चर लिव्हर फ्लूकचं आपल्याला सांगता येईल. लीफ लाईक आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते रिबन लाईक दिसेल आपल्याला. आणि क्युटिकलचं कव्हरिंग जर बघितलं तर या पद्धतीने इथं क्युटिकल दिसते बघा. बाकीची नावं बघू नका. तर क्युटिकल आहे पूर्ण ऑर्गॅनिझमच्या साईडने एक लेअर असतो, त्याला क्युटिकल म्हणलं जातं. हे पॅरासाइटिक फॉर्म मध्ये आहे. आणि जर नॉन पॅरासाइटिक फॉर्म असेल, फ्री लिव्हिंग असेल तर इथं हेअर लाईक स्ट्रक्चर खाली दिसत आहेत बघा, त्याला सिलिया म्हणलेलं आहे. पूर्ण बॉडीच्या सरफेस वरती अशा सिलिया बघायला मिळते. जर फ्री लिव्हिंग असेल तर सिलियाचं कव्हरिंग आहे, आणि जर पॅरासाइटिक फॉर्म असेल तर क्युटिकलचं कव्हरिंग आहे. ड्यू टू प्रेझन्स ऑफ क्युटिकल प्रोटेक्शन ऑफ दॅट पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस विदिन द होस्ट बॉडी. होस्ट बॉडीच्या आतमध्ये हे पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम ज्या वेळेला राहतात त्यावेळेला होस्ट बॉडीमध्ये सिक्रेट केले जाणारे काही केमिकल्स असतात. त्या केमिकल्सचा इफेक्ट त्या पॅरासाइटिक फॉर्म वरती होऊ नये, त्या बॉडीवरती होऊ नये म्हणून याच्यावरती कव्हरिंग कशाचं असतं? क्युटिकलचं असतं. हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. एंडोपॅरासाइटिक फॉर्म्स आर शोईंग प्रेझेन्स ऑफ क्युटिकल ऑन देअर बॉडी. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर. पॅरासाइटिक फॉर्म्स शो प्रेझेन्स ऑफ सकर्स ऑर हुक्स फॉर द अटॅचमेंट. तर हे जे काही पॅरासाइटिक फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये काय आपल्याला बघायला मिळतं? तर सकर्स किंवा हुक्स बघायला मिळतात अटॅचमेंटसाठी. कारण ज्या वेळेला तो ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये राहतो त्यावेळेला तो कशाला तरी चिकटून राहायला पाहिजे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, आणि त्याच पद्धतीनं त्यातलं फूड मटेरियल त्याला सक करता आलं पाहिजे. त्यामुळे सक करण्यासाठी फूड मटेरियल असतात आणि अटॅचमेंटसाठी हुक्स असतात. लेट अस सी हिअर द स्ट्रक्चर ऑफ हुक अँड सकर. तर इथं बघू शकता तुम्ही अटॅचमेंटसाठी इथं टेपवर्मचं एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा. इथं तुम्हाला तोंडाचा जो रिजन आहे त्या ठिकाणी असं हुक लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्याच्या सहाय्याने तो अटॅच होतो त्या होस्ट बॉडीच्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये. अँड विथ द हेल्प ऑफ सकर, तर 3 सकर दाखवलेले आहे. इथं नाव दिलेलं आहे बघा सकर. हा एक सकर इथे दिसतोय, हा दुसरा सकर आहे आणि हा तिसरा सकर आहे. त्या सकरच्या सहाय्याने फूड मटेरियल फ्रॉम द होस्ट बॉडी इज ऍब्सॉर्ब्ड. हे ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे पॅरासाइटिक फॉर्म मध्ये स्पेशल स्ट्रक्चर्स असतात. सकर आणि हुक्स हे अटॅचमेंटसाठी वापरले जातात. नेक्स्ट हिअर. Excretory system is made up of phlegm cells or protonephridia which help in osmoregulation and excretion. So here in Platyhelminthes the excretory system is made up of phlegm cells or protonephridia. इथून पुढच्या फायलम मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीमची डेव्हलपमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक फायलम मध्ये टिपिकल एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, टिपिकल सेल्स आहेत
ज्या एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये काम करतात, जसं इथं प्लेटिहेल्मिंथिस मध्ये बघितलं तर फ्लेम सेल्स or they are known as the protonephridia, which are helping in osmoregulation and excretion. What is mean by excretion? Elimination of nitrogenous waste material from the body. That is known as the excretion. And what is mean by the osmoregulation? Maintenance of salt and water balance in the body. बघा दोन्हीचे डेफिनेशन पुन्हा एकदा. एक्सक्रीशन म्हणजे काय? एलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल फ्रॉम द बॉडी. शरीरामध्ये तयार होणार जे नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल आहे ते शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रोसेस म्हणजे एक्सक्रीशन आहे. व्हॉट इज मीन बाय ऑस्मोरेग्युलेशन? मेंटेनन्स ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये पाणी आणि क्षार यांचं प्रमाण योग्य त्या प्रमाणामध्ये राखणे याला म्हणलं जातं ऑस्मोरेग्युलेशन. हिअर इन दिस प्लेटिहेल्मिंथिस ऑर्गॅनिझम the process of osmoregulation and excretion is carried with the help of flame cells or protonephridia. Okay, so here you can see in the diagram the protonephridia structure, or it is also called as the flame cells. इथं खूप साऱ्या अशा प्रोटोनेफ्रिडिया सेल्स बघायला मिळतात. या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता इथं प्रोटोनेफ्रिडिया किंवा फ्लेम सेल दाखवलेले आहेत. त्याचा एक एनलार्ज्ड व्ह्यू जो आहे तो इथं फ्लेम सेल मध्ये दाखवलेला आहे. हे जे एक स्ट्रक्चर दिसते हे फ्लेम सेलचं आहे. आणि याचं पुन्हा एनलार्जमेंट केल्यानंतर इथं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. फ्लुइड फिल्टर्स थ्रू द मेम्ब्रेन फोल्ड्स. इथं मेम्ब्रेन फोल्ड झालेल्या आतमध्ये स्ट्रक्चर येलोइश रंगाचं दिसते. त्याच्यामधून त्या आपल्या शरीर त्या ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये फिल्ट्रेशनचं काम केलं जातं आणि अनवॉन्टेड जे मटेरियल आहे ते ह्या फ्लेम सेलच्या सहाय्याने काय केलं जातं? शरीराच्या बाहेर टाकलं जातं. इन दिस वे दिस एक्सक्रिटरी सिस्टीम इन प्लेटिहेल्मिंथिस इज मेड अप ऑफ फ्लेम सेल्स और प्रोटोनेफ्रिडिया which are helping in process osmoregulation and excretion. Okay, next here nervous system. Nervous system या phylum Platyhelminthes मध्ये कशापासून बनलेली असते? तर the nervous system is in the form of nerve ring and nerve cords. So a very simple nervous system is there. It is showing nerve ring and nerve cord. Let us see in the diagram here. तर इथं बघू शकताय तुम्ही की वरच्या बाजूला इथं ब्रेन म्हणलेलं आहे. ब्रेन म्हणजे ऍक्च्युअल ब्रेन आपल्यासारखं असत नाही त्यांच्यामध्ये, पण त्याला नर्व रिंग म्हणलेलं आहे. जे स्ट्रक्चर दिसतं डोळ्याच्या खाली ब्रेन म्हणजे रिंगच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याला नर्व रिंग म्हणलेलं आहे. आणि हे नर्व कॉर्ड्स आहेत बघा, दोन दिसत आहेत. एक निळा ह्या बाजूला आहे आणि एक या बाजूला आहे. त्याला नर्व कॉर्ड्स म्हटले जातं. असं सिंपल नर्वस सिस्टीम आपल्याला ह्या प्लेटिहेल्मिंथिस ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळतं. Next characteristic feature, they are mostly hermaphrodite or bisexual. In previous 2 lectures we have seen what is meaning of hermaphrodite or bisexual. That means both the sex organs are present in a single organism. Male and female organisms are not separate, but in a single body both the sex organs are present. That means both the sexes are present in one organism, and hence the organism is known as the bisexual organism. Okay, next here they show high power of regeneration. जसं लास्ट फायलम मध्ये आपण बघितलं होतं रिजनरेशनची पॉवर असते, तशीच आपल्याला इथं या ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा पॉवर ऑफ रिजनरेशन बघायला मिळते. एक्झाम्पल प्लॅनेरिया. दॅट मीन्स दॅट ऑर्गॅनिझम प्लॅनेरिया इज कट इनटू मेनी पीसेस अँड फ्रॉम ईच पीस a single organism is developed. Such characteristic feature here it is known as the power of regeneration. Example आहे प्लॅनेरिया. सो हिअर यू कॅन सी बघा इथे एक सिंगल आहे ऑर्गॅनिझम दाखवलेला आहे. त्याचे 3 भाग झालेले आहेत. हेड रिजन आहे तो सेपरेट झालेला आहे. हा मधला भाग सेपरेट झालेला आहे. हा भाग सेपरेट झालेला आहे. हे 3 भाग बघू शकता तुम्ही, 1 2 3. त्या पहिल्या भागापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. त्या मधल्या भागापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो आणि खालच्या भागापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून इथं रिप्रोडक्शन बाय रिजनरेशन म्हणलेलं आहे. हा आधी छोटासाच फायलम आहे जे हे 10 कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपल्याला सांगता येईल. ओके, त्याच्यामध्ये कुणाची काय अडचण आहे का बघा. प्लेटिहेल्मिंथिस काय अडचण असेल तर आधी मला चॅट बॉक्स मध्ये टाका, मग आपण पुढचा फायलम बघणार आहे. समजलं का प्लेटिहेल्मिंथिस पर्यंत? 4था फायलम आपण कंप्लीट केला प्लेटिहेल्मिंथिस. फर्स्ट केला पोरिफेरा, सेकंड सिनिडारिया और सिलेंड्रेटा, थर्ड टिनोफोरा आणि फोर्थ प्लेटिहेल्मिंथिस. ओके, हा फ्लेम सेल्स म्हणजे काय आहेत तर जसं आपल्या बॉडीमध्ये किडनी ही एक्सक्रिशनचं काम करते, तसं
या ऑर्गॅनिझम मध्ये ही एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती फ्लेम सेल पासून बनलेली आहे. त्याचं मिनिंग असं काही नाहीये, जसं आपल्या बॉडीमध्ये कसं आहे, आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन तयार झालेले आहेत. ह्युमन बॉडीमध्ये किंवा हायर ऑर्गॅनिझम मध्ये ऑर्गन्स ते फंक्शन प्ले करत असतात. पण लोअर ऑर्गॅनिझम मध्ये बघितलं तर पहिले 2-3 फायलम आपण बघितले. पहिल्या फायलम मध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन होते, प्रत्येक सेल मध्ये ते काम केले जातं. नंतर टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपण बघितलं. तसे याच्यामध्ये फ्लेम सेल्स म्हणजे काय आहेत तर एक्सक्रिटरी सेल आहे, थोडक्यात लक्षात ठेवायचं. ओके, 7वं कॅरेक्टरिस्टिक तेच आता आपण बघितलं. एक्सक्रिशन म्हणजे काय, अनवॉन्टेड मटेरियल शरीराच्या बाहेर टाकणे, नायट्रोजनस वेस्ट मटेरियल बाहेर टाकणे, ज्याला एक्सक्रिशन म्हणलं जातं. आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे मेंटेनन्स ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बघा, आपण पाणी पितो किंवा जे काही अन्नपदार्थ खातो त्यातून क्षार आपल्या बॉडीमध्ये जात असतं, पण जेवढे क्षार आणि जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढंच व्यवस्थित आपल्या बॉडीमध्ये ठेवलं जातं. तसंच त्या ऑर्गॅनिझम मध्ये पण त्याचं मेंटेनन्स, इक्वल रेशो जो आहे प्लांट आणि सॉल्ट आणि वॉटरचं, तो मेंटेन करणे म्हणजे ऑस्मोरेग्युलेशन म्हणले जाते. ओके, एंडोपॅरासाइट म्हणजे काय, एंडोपॅरासाइट म्हणजे होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये जर ऑर्गॅनिझम राहत असेल तर एंडोपॅरासाइट म्हणले जाते. ओके, पॅरासाइट म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती राहणार, आणि त्याचे 2 प्रकार आहेत, एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट म्हणजे होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर राहणार. आता लीच एक्झाम्पल आपण बघणार आहे पुढच्या फायलम मध्ये. लीच म्हणजे जळू. जळू हा एक पॅरासाइट आहे, पण तो एक्टोपॅरासाइट आहे, कारण जळू जो आहे तो आपल्या शरीरावरती अटॅक करतो आणि आपलं अंगातून रक्त शोषून घेतो, म्हणजे तो बॉडीच्या आत जात नाही, तो बॉडीच्या वरच असतो. आणि एंडोपॅरासाइट म्हणजे काय, बॉडीच्या आतमध्ये, जसं आपल्या पोटात, लहान मुलांच्या पोटामध्ये जंतू होतात बघा, हा जंत पोटामध्ये वाढतो, म्हणजेच काय झालं, तो ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये आहे, म्हणून त्याला एंडोपॅरासाइट म्हणलं जातं. ओके, हा प्रोटोनेफ्रिडिया हा शब्द दिलेला आहे. जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्या किडनीमध्ये काय असतात, नेफ्रॉन्स असतात बघा, तुम्ही स्टडी केलेला आहे 9वीला किंवा 10वीला. मग ह्या नेफ्रॉनचंच प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर आहे, ज्याला प्रोटोनेफ्रिडिया म्हणलं जातं, किंवा त्याला या फायलम मध्ये काय नाव दिलेलं आहे, फ्लेम सेल नाव दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट काय, ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय आपण बघितलं. ठीक आहे, आता आपण ऑर्गॅनिझमची नावं बघितली नाहीत का, फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिडिया, ह्या 3 एक्झाम्पल आपण बघितले. टेपवर्म आहे, फॅसिओला म्हणजे लिव्हर फ्लूक आहे, आणि प्लॅनेरिया आहे. ओके, समजले का, अजून कोणाची काही शंका आहे बघा. येस, क्लिअर झाला का फायलम सगळ्यांचा बघा. बघ, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली का, ठीक आहे, ओके, चालेल. आपण नेक्स्ट फायलम बघूया मग. ओके, ठीक आहे, चला नेक्स्ट फायलम जो आहे, फायलम अस्किलमिंथिस, किंवा त्याला दुसरं नाव आहे निमॅटहेल्मिंथिस. ओके, हा, एक प्रश्न आलाय बघा, सकर्स, सक करणे म्हणजे काय, ओढणे. पॅरासाइट एखाद्या होस्ट ऑर्गॅनिझम वरती ज्या वेळेला राहतो, वर राहू दे किंवा आत राहू दे, तो फूड मटेरियल सकच करणार आहे ना, त्या बॉडी मधलं, ते सक करणार म्हणजे ते ओढणार, आणि सक करण्यासाठी जे स्ट्रक्चर असतं त्याला सकर म्हणलं जातं. ओके, समजलं गौरी, ठीक आहे, चला. तर नेक्स्ट फायलम जो आहे अस्किलमिंथिस और निमॅटहेल्मिंथिस, तर याचे पण आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. त्यातलं एक एक्झाम्पल तुम्हाला अगदी जवळचा माहिती आहे, लहान मुलांच्या पोटामध्ये जे जंतू होतं त्याला ऍस्कॅरिस म्हणलं जातं. अँड कॉमनली दिस फायलम इज नोन एज द राऊंड वर्म्स, आणि ऍस्कॅरिसला पण कॉमनली काय म्हणलं जातं, राऊंड वर्म म्हणलं जातं. केरेरिया, कॉमनली त्याला फिलारियल वर्म म्हणलं जातं. एंटेरोबियस, ट्रॅकन्क्युलस, सायक्लोस्टोमा, ज्याला हुक वर्म म्हणलं जातं. मोस्ट ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो एंडोपॅरासाइट, प्लेटीहेल्मिंथिस आणि अस्कलमिंथिस. नावामध्ये फरक काय आहे बघा, प्लेटी आणि अस्केल हे 2 फरक वेगळे आहेत. हेल्मिंथ म्हणजे वर्म, दोन्हीकडे पण वर्म लाईकच आहेत, फक्त तिकडं फ्लॅट वर्म आहेत आणि इथं राऊंड वर्म आहे. ज्यावेळेला आपण हा ऑर्गॅनिझम कट करतो, त्याचा क्रॉस सेक्शन घेतो, त्यावेळेला तुम्हाला राऊंड स्ट्रक्चर मध्ये ते सगळं बघायला मिळतं, म्हणून ह्याला कॉमनली राऊंड वर्म म्हणलं जातं. हिअर द फर्स्ट एक्झाम्पल इज ऍस्कॅरिस. आता इथं तुम्ही बघू शकताय
मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम वेगळा आहे बघा. या फायलम पासून पुढच्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, तर सगळ्याच नाही पण या फायलम मधले ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, मेल आणि फिमेल अॅनिमल हे वेगवेगळे असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इथं 2 मेल आणि फिमेल असं दाखवलेलं आहे. हा पहिला एक्झाम्पल ॲस्कॅरिस, सेकंड एक्झाम्पल हुकेरेरिया, फिलारियल वर्म आहे. हा सुद्धा एंडोपॅरासाइट आहे बघा. तुम्हाला एलिफंटासिस आजार माहिती असेल, हत्ती पाय रोग आपण त्याला म्हणतो. माणसाचा पाय तो हत्तीच्या पायासारखा असा मोठा जाड झालेला आपल्याला बघायला मिळतो. तो जो आजार आहे हत्ती पाय रोग आपण त्याला म्हणतो किंवा एलिफंटासिस म्हणतो, तो या वर्मच्या इन्फेक्शनमुळे होतो, केरेरिया. आणि लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होतात, तो म्हणजे हा ॲस्कॅरिस. म्हणजे हे सुद्धा ऑर्गॅनिझम कसे आहेत, एंडोपॅरासाइटिक आहे. ओके, नेक्स्ट आहे एंटेरोबियस आणि हुकवर्म, ज्याला आपण अनसायक्लोस्टोमा असे नाव देऊ शकतो. त्या प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये तुम्ही बघितलं तर मेल आणि फिमेल असे 2 ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळतात. मेल आहे तो लहान असतो आणि फिमेल आहे ती मोठी असते. चारी डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. हा मेल आहे, छोटा आहे तो, इकडं इकडं आणि इकडं, आणि लॉंग आहे ती फिमेल आहे. ओके, the characteristic feature here commonly known as the roundworms. Why these are known as the roundworm? Because body is circular in cross section. ज्यावेळेला आपण त्या ऑर्गॅनिझमचा सेक्शन घेतो म्हणजे ट्रान्सफर सेक्शन किंवा क्रॉस सेक्शन, त्यावेळेला त्या ऑर्गॅनिझमची बॉडी सर्क्युलर दिसते, राऊंड दिसते, म्हणून याला काय म्हणलं जातं, राऊंड वर्म म्हणलं जातं. इथं तुम्ही बघू शकताय, जर आपण मायक्रोस्कोप खाली त्याचा क्रॉस सेक्शन बघितला तर असा सर्क्युलर शेप दिसतो, असा गोलाकार शेप दिसतो, सर्क्युलर, म्हणून याला काय म्हणलं जातं, राऊंड वर्म म्हणलं जातं. नेक्स्ट इयर दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल ट्रिप्लोब्लास्टिक सुडोसिलोमेट अॅनिमल शोईंग ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आता बघा इथं मगाशीच आपण बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे बघितलं, ओनली वन प्लेन थ्रू विच द animal body can cut into number of pieces. ओके, सॉरी नंबर ऑफ पीसेस नाही, इन 2 pieces. एकच प्लेन मधून त्या ऑर्गॅनिझमचे 2 भाग होतील. ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट मीन्स 3 germ layers are present, outer ectoderm, middle mesoderm and inner endoderm. सुडोसिलोमेट, याच्या अगोदरचा फायलम असिलोमेट होता आणि हा एकमेव फायलम आहे की जो सुडोसिलोमेट आहे. Here body cavity is produced by the splitting of mesoderm, but there is no complete splitting of mesoderm. That body cavity is showing patches of mesoderm inside the body cavity. Such body cavity is called as the pseudocoelom आणि त्या ऑर्गॅनिझमला सुडोसिलोमेट म्हणले जाते. ज्या क्रायटेरिया पहिल्या आपण 5 बघितल्या त्या प्रत्येक फायलमच्या वेळेला आपल्याला आठवल्या पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, and animals are showing tube within tube body plan. That means the digestive system is complete, having 2 separate openings, mouth as a separate opening and anus as a separate opening. इथं डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट असते, माउथ वेगळा आहे आणि अॅनस वेगळा आहे. सच बॉडी प्लॅनला काय म्हणलं जातं, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणलं जातं. ओके, नेक्स्ट मोस्ट ऑफ देम आर एंडोपॅरासाइट. हे कॅरेक्टरिस्टिक सेम आहे प्लेटिहेल्मिंथेस आणि अस्केल्मिंथेस मध्ये. फ्यू आर फ्री लिव्हिंग. बॉडी इज कवर्ड बाय टफ रेजिस्टंट क्युटिकल. जे पॅरासाइटिक फॉर्म आहे त्यांच्या बॉडीवरती काय असतं, टफ रेजिस्टंट क्युटिकल असते, एक लेअर आहे प्रोटेक्शन साठी. तो ऑल ओव्हर द बॉडी ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट विथ अ वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फॅरिंग्स. जसं फॅरिंग्स आपला घसा आहे तसं फॅरिंग सारखं स्ट्रक्चर या ऑर्गॅनिझम मध्ये तयार झालेलं आहे आणि वेल डेव्हलप्ड मस्क्युलर स्ट्रक्चर आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट आहे with 2 separate openings, mouth as a separate opening and anus as a separate opening. Okay, next characteristic feature here, excretory system is made up of canals or protonephridia or gland cells. आता इथं बघा, या फायलम मध्ये प्रोटोनेफ्रिडिया शब्द आहे परंतु त्याला और दुसरे शब्द दिलेले आहेत की कॅनॉल लाईक स्ट्रक्चर असतात, म्हणजे थोडक्यात पाईप लाईक स्ट्रक्चर असतात, किंवा ग्लँड सेल्स म्हणलेलं आहे ज्याच्या थ्रू काय केलं जातं, एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशनची प्रोसेस ही या फायलम मध्ये कॅरी आउट केली जाते. दॅट कॅरेक्टर हिअर इट इज नोन एज द एक्सक्रिटरी सिस्टीम इज मेड अप ऑफ कॅनॉल्स or protonephridia, or it is also called as gland cells. Okay, next here, excretory products are eliminated through excretory pore. This excretory system which is made up of canals is having a excretory pore. Excretory pore म्हणजे काय, एक छिद्र असतं, एक होल असतं, ओपनिंग असतं, ज्याच्यातून काय केलं जातं, हे एक्सक्रिटरी प्रोडक्ट जे आहेत ते बाहेर टाकले जातात. सो हिअर यू कॅन सी इन द डायग्राम
दीज आर दी कॅनॉल्स. तर बघा हा पोस्टिरियर कॅनॉल दाखवलेला आहे इथं. त्यानंतर नेटवर्क ऑफ ट्रान्सवर्स कॅनॉल्स आहे. कॅनॉल म्हणजे पाईपलाईक स्ट्रक्चर. आणि ह्या कॅनॉल थ्रू जे काही मटेरियल शरीरामधलं टाकाऊ पदार्थ असतील ते सगळे आणले जातात आणि इथे एक्सक्रिटरी पोर दाखवलेले आहे. दिसते का इथे एक्सक्रिटरी पोर? बघा त्या एक्सक्रिटरी पोर मधून काय केलं जातं, जे काही एक्सक्रिटरी मटेरियल असेल ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. ओके. नेक्स्ट, नर्वस सिस्टीम इज इन द फॉर्म ऑफ नर्व रिंग आणि नर्व्स. जसं मगाशी बघितलं त्याच पद्धतीने नर्वस सिस्टीम ही नर्व रिंग आणि नर्व कॉर्ड याच्या साह्याने बनलेली असते. इथे तुम्ही नर्व रिंग बघू शकताय आणि हा नर्व कॉर्ड आहे, वेंट्रल नर्व कॉर्ड, आणि हे नर्व दिसत आहेत तुम्हाला मध्ये मध्ये. या पद्धतीनं डॉर्सल बाजूला एक कॉर्ड आहे, डॉर्सल कॉर्ड, आणि वेंट्रल बाजूला एक कॉर्ड आहे, वेंट्रल कॉर्ड. हे दोन कॉर्डच्या साह्याने नर्वस सिस्टीम याची बनलेली असते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, सेक्सेस आर सेपरेट. बघा अतिशय महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. दॅट कंडिशन इज नोन एज द डायोशियस और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ युनिसेक्शुअल. मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स आर सेपरेट. एका ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एकच सेक्स ऑर्गन. त्याच्या आधीच्या फायलम मध्ये आपण सर्व फायलम मध्ये बघितलं होते की हर्मॅफ्रोडाइट बायसेक्शुअल कंडिशन होती. पण या फायलम मधले सर्व ऑर्गॅनिझम कसे आहेत? युनिसेक्शुअल आहेत. मेल ऑर्गॅनिझम वेगळा, फिमेल ऑर्गॅनिझम वेगळं. दॅट कंडिशन इज नोन एज द डायोशियस कंडिशन. ओके. अँड द एनिमल्स आर शोइंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. दॅट मीन्स द फिमेल्स आर लॉंगर दॅन मेल्स. The organisms are showing sexual dimorphism. What is mean by sexual dimorphism? The morphological differences we can observe in both male and female. Morphological म्हणजे डोळ्यांनी बघितल्यानंतर सुद्धा आपण ओळखू शकतो की ह्यातला मेल ऑर्गॅनिझम कुठला आहे आणि फिमेल ऑर्गॅनिझम कुठला आहे. तसं आपल्या माणसांच्या मध्ये बाळ जन्माला आलं की लगेच ओळखले जाते की मुलगा आहे का मुलगी आहे. सेक्स ऑर्गनच्या स्ट्रक्चर वरून आपण ते ओळखू शकतो. किंवा मोठं झाल्यानंतर त्यांच्या बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जसं फिमेल मध्ये केस लांब असतात, मेल मध्ये छोटे असतात. चेस्टची डेव्हलपमेंट फिमेल मध्ये होते, मेल मध्ये होत नाही. असे अनेक मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक्सटर्नल बॉडी सरफेस वरती ते कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायला मिळतात. आतमध्ये जाऊन त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कोणता सेक्स ऑर्गन आहे हे बघण्याची गरज नाही. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक फीचर वरनं तो ऑर्गॅनिझम मेल आहे का फिमेल आहे हे ओळखलं जातं. अशा कॅरेक्टरला काय म्हणलं जातं? सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणलं जातं. याच्यामध्ये ऍस्कॅरिस मध्ये आपण एक्झाम्पल बघितलेलं होतं ते आपण बघूया. फर्टिलायझेशन इज इंटरनल म्हणलेलं आहे. इनसाइड द फिमेल बॉडी फर्टिलायझेशन इज टेकिंग प्लेस. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ही डायरेक्ट पण असू शकते. जसं आपल्यामध्ये ह्युमन मध्ये आपण बघतो की आईच्या पोटामध्ये बाळ वाढतं आणि बाळ जन्माला आले की ती माणसासारखंच असतं. आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट मध्ये फुलपाखराचं उदाहरण आपण बघितलेलं होतं. फुलपाखरामध्ये आधी वर्म तयार होतो, अळी तयार होते, अळीची अवस्था आहे, नंतर कोश तयार होतो आणि मग त्याच्यातून फुलपाखरू तयार होतो. अशा डेव्हलपमेंटला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणलं जातं. दोन्ही पद्धतीनं काही ऑर्गॅनिझम मध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट, काही मध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ओके. इथं अॅनिमल शोज सेक्शुअल डायमॉर्फिझम मध्ये तुम्ही बघू शकताय. बघा तर लांबी फिमेल जी आहे ती खूप लांब आहे, इलॉंगेटेड स्ट्रक्चर आहे, आणि मेल जो आहे तो शॉर्टर आहे. मेलची साईज बघितलं तर नॅरोअर आहे, थोडस निमुळत आहे. फिमेलची जाडी बघितलं तर ब्रॉड आहे बघ. आणि जो पोस्टिरियर एंड आहे मेलचा तो असा कर्ड आहे बघ, असा कर्ड आहे आतमध्ये, हे असं दिसतोय बघा कर्ड. असं फिमेल मध्ये आहे का? बघा फिमेलची दोन्ही टोक, हा एक टोक आहे आणि हा एक टोक आहे, दोन्ही कशा आहेत? स्ट्रेट आहेत अशी. आणि मेल मध्ये मात्र एक टोक आहे ते स्ट्रेट आहे या पद्धतीने. आणि जे पोस्टिरियर टोक आहे ते कसं आहे? असं कर्ड आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ही मेल ऑर्गॅनिझम मध्ये अस्केलमेंथिसच्या जे पोस्टिरियर एंड आहे मेलचं ते असं कर्ड असतं. म्हणजे कर्ड एंड असेल तर तो मेल ऑर्गॅनिझम असतो. आणि दोन्हीही एंड जर स्ट्रेट असतील, कर्ड नसतील, तर तो फिमेल ऑर्गॅनिझम असतो. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे मेल हे शॉर्टर आहेत आणि फिमेल हे लॉंगर आहे. या दोन कॅरेक्टरिस्टिक वरनं आपण तो ऑर्गॅनिझम मेल आहे का फिमेल आहे हे ओळखू शकतो. यालाच सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणलं जातं. समजले का कॅरेक्टरिस्टिक फीचर? बघा तर इथं अस्केलमेंथिस हा फायलम आपण कंप्लीट केलेला आहे. सो in this way the two phylums we have completed, Platyhelminthes and Ascalmenthes. The next phylum Annelida that we have to discuss in next lecture. Okay, so